Hello everyone. Very good evening. Yes, Ashwini ma'am, Nilima ma'am, very good evening. काय बरं दिसत नाहीये अश्विनी मॅम ना? येस पावनी मॅम, व्हेरी गुड इव्हनिंग. हॅलो. दोन्ही अश्विनी मॅम ना. करंट अफेअरचा क्लास. येस, करंट अफेअरच्या क्लास बद्दल खूप बवाल आहे. ओके. नाही सीएचा क्लास नाही चालू आहे. करंट अफेअरचा क्लास कुठे चालू आहे? नाही आहे आता. आणि आज तर सर हे आहेत, सुट्टीवर आहेत. त्यामुळे आज तर पॉसिबलच नाहीये क्लास चालू असणं. चलो. आपला कोणता बरं टॉपिक चाललेला आहे मराठीमध्ये? समास. पण समासाला सुरुवात केलेली होती, राईट? समासाला आपण सुरुवात केलेली आहे. ओके. ओके. पण दिसत आहे. ओके. ऍक्च्युली ना खरं सांगायचं तर ह्या ज्या टेक्निकल गोष्टी आहेत ना किंवा काय तर त्याचं ना जे फॅकल्टी आहे ना त्यांना काय आयडिया नसते. व्हॉट इज आर वर्क की आम्हाला आमचे लेक्चर शेड्यूल्ड होतात त्या आपल्या सब्जेक्ट लिमिटेड आम्हाला आयडिया आहेत गोष्टींची. बाकी टेक्निकल गोष्टी ज्या आहेत त्याचं अवेअरनेस आम्हाला तेवढा नाही आहे की कुठल्या प्रकारे कसे शेड्यूल्स होतात वगैरे. म्हणून पण तरीही आमच्याकडून जितक्या गोष्टी होतील तितक्या आम्ही नक्की करू. ठीक आहे. मी तरी तुम्हाला जेवढ्या काही हेल्प करता येईल तेवढी मी नक्की करेन. ओके. चलो. मग आपला समास हा टॉपिक चाललेला आहे ना मॅम. वायटीचं सेशन खूप मस्त होतं. येस, थँक्यू सो मच आशुतोष सर, थँक्यू सो मच. मग तुम्ही आन्सर का नाही दिले? तुम्ही लेक्चरला होतात पण तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये मला दिसला नाहीत. येस, बट ग्रेट, तुम्ही अटेंड केलं. नाईस. ओके दिलेलं. ओके, आय एम सो सॉरी, माझ्याकडून मिस आउट झालं असेल. तुमचे युजर नेम डिफरंट आहे का हे आशुतोष हेच युजर नेम आहे? ओके, मी आता रिनेम करते इथे आपलं समास असं रिनेम करते. समास 1. समास 2 आहे ऍक्च्युली आज आपला, पण ठीक आहे. लेट आला होता. ओके, नो प्रॉब्लेम. आय नो तुमचं दुसरं लेक्चर सुद्धा तिथे स्टार्ट असतं. आय नो दॅट. ओके. ओके, चलो. मग मी रिनेम केलेला आहे, तुम्हाला दिसेल थोड्या वेळात. मी हवं तर हे केलं, रिलोड केलं की तुम्हाला लगेच रिफ्रेश केल्यावर दिसून जाईल. बट वाय टू डू दॅट, राईट? आपण आपल्या लेक्चरला इथे सुरुवात करूयात आणि ते आहे समास. ठीक आहे. समासाचे मुख्य प्रकार किती? चला पटापट आन्सर आले पाहिजे. समासाचे मुख्य प्रकार किती? समासाचे मुख्य प्रकार किती? चार. येस, आपण पॉसिबिलिटीज पाहिलेल्या होत्या. येस ओमकार सर, व्हेरी गुड इव्हनिंग. व्हेरी गुड. 4 आहेत समासाचे मुख्य प्रकार. आणि ते कोणते कोणते आहेत तर आपण पाहिलेलं होतं. आपण पाहिलं की पहिलं प्रमुख पद असेल, पहिले पद प्रमुख असेल तर अव्ययी भाव समास असतो. दुसरे पद प्रमुख असेल तर तत्पुरुष, दोन्ही प्रमुख असतील तर द्वंद्व, आणि दोन्ही प्रमुख नसतील आणि तिसऱ्याच पदाचा बोध होत असेल तर बहुव्रीही. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा तत्पुरुष समासामध्ये खूप पोट प्रकार आहेत. अव्ययी भाव समासामध्ये कोणताही पोट प्रकार नाही. ठीक आहे. बहुव्रीही समासामध्ये सुद्धा पोट प्रकार आहेत, पण 4च आहेत. तत्पुरुष सारखे नाही. तत्पुरुष मध्ये प्रचंड पोट प्रकार येतात. तर ना आपण सगळ्यांनी एक गोष्ट करायची आहे. ठीक आहे. आणि ही गोष्ट तुम्ही तुमच्यापैकीच कोणीतरी, कारण इथे कसं आहे, इथे मी एव्हरी टाइम इरेज करत राहते. मध्ये नवीन काहीतरी लिहायचं असेल तर मग ते इरेज केलं जातं, नेक्स्ट काहीतरी लिहिलं जातं. तर मग ही जरी पीपीटी मी आशुतोष सरांना पाठवली ना तरी पण त्याच्यामध्ये थोडंफार काहीतरी इकडून तिकडून कमी असणार आहे. पण हा जो समासाचा चार्ट आहे ना, आय वॉन्ट समवन टू टेक द रिस्पॉन्सिबिलिटी की ते खूप छान लिहितील आणि स्वतःची जी काही नोट बनवतील ना ती आशुतोष सरांना पाठवतील. ठीक आहे. कारण इथे खूप पोट प्रकार असल्यामुळे आपल्याला हा चार्ट बनवणं खूप गरजेचं पडतं.
येस स्वाती मॅम, करेक्ट आहे. ठीक आहे. आणि द्वंद्व समासामध्ये तीनच प्रकार असतात. द्वंद्व समासामध्ये तीनच प्रकार असतात. सो आजच्या लेक्चरला आपण काय करणार आहोत माहिती आहे? आजच्या लेक्चरला आपण ट्राय करणार आहोत अव्ययी भाव समास, द्वंद्व समास आणि पॉसिबल असतील तितके तत्पुरुष समास, पॉसिबल असतील तितके तत्पुरुष समास. ठीक आहे. तर मी इथे हा पहिला समास जिथे लिहिलेला आहे त्याच्या पहिल्याच पेजवरती मी इथे चार्ट काढायला सुरुवात करते. ठीक आहे. आणि तो चार्ट आता तुम्ही एक छान मस्त पेपर घ्यायचा, जसं मी वर्णमालेमध्ये सांगितलेलं होतं तसंच सांगते. छान मस्त एक पेपर घ्या, आडवा ठेवा. ओके. मोठा असा प्लेन पेपर, उभे नका काढू, उभं पुरणारच नाही. आडवा मस्त पेपर घ्या आणि त्याला ह्या 4 पार्टमध्ये डिवाइड करा. पण 4 पार्टमध्ये डिवाइड करताना एक गोष्ट लक्षात घ्या, अव्ययी भाव समासाला आपल्याला काहीही जास्त जागा लागणार नाहीत, कारण त्याला पोट प्रकार नाही आहेत. मग मी लिहिते अव्ययी भाव समास. ठीक आहे. इथे मला फक्त खाली थोडंसं डिटेल्स लिहायला जागा लागेल, पण ह्याला अतिशय दुसरी कुठलीच जागा लागणार नाही. दुसरा जो प्रकार आहे हा माझा असणार आहे तत्पुरुष समास, आणि तत्पुरुष समासाला मला प्रचंड जागा लागणार आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे पुढचा द्वंद्व समास जो काही असेल हा इथे मी लांब लिहीन. ठीक आहे. हा द्वंद्व समास मी इथे लांब लिहिणार. आणि माझा चौथा आणि शेवटचा जो भाग आहे तो आहे बहुव्रीही समास. बहुव्रीही समासाला सुद्धा 4 प्रकार आहेत. बहुव्रीही समास. ठीक आहे. हे एवढं लिहाल. आता सध्या तुम्ही तत्पुरुष, द्वंद्व आणि बहुव्रीही नाही लिहिलं तरी चालेल, पण मी तुम्हाला एवढं सांगून ठेवते की असा चार्ट आपण इथे करणार आहोत आणि फक्त हा चार्ट रिवाइज करायचा आहे तुम्हाला परीक्षेच्या वेळेस. ठीक आहे. इतका सुपर तुम्हाला तो बनवायचा आहे की हा एक चार्ट, हे एक पेज वाचल्यावरती तुमचं क्लिअर झालं पाहिजे. ठीक आहे. मग ह्याच्या व्यतिरिक्त समजा काही लोकांना पाठांतर व्यवस्थित नसेल झालेलं तर अजून एक चार्ट करावा लागेल, तो मी सांगेन. पण ज्यांना व्यवस्थित आयडेंटिफाय करता येत आहे, ज्यांचे व्यवस्थित पटकन पाठ होतात, त्यांना हा एक चार्ट इनफ आहे. या एका चार्टमध्ये तुमचा समास क्लिअर होणार. ओके. चलो मग लेट्स सी अव्ययी भाव समास काय आहे हा आपण इथे बघूयात. अव्ययी भाव समास जेव्हा मी म्हणते तेव्हा मी इथे ब्लँक स्पेसेस नाही दिलेले आहेत, पण आपण इथे बघू शकतो. ठीक आहे. अव्ययी भाव समास जेव्हा मी म्हणते तेव्हा माझ्याकडे ना 2 शब्द मी प्रामुख्याने इथे बघते. एक म्हणजे अव्यय. आता ह्या अव्ययामध्ये मी 2 शब्द प्रामुख्याने बघते आणि ते प्रामुख्याचे शब्द कोणते माहितीये? अव्यय म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा जे आपले लागतात ते म्हणजे उपसर्ग आणि दुसरं म्हणजे क्रिया विशेषण अव्यय. क्रिया विशेषण अव्यय हे 2 शब्द माझ्यासाठी खूप महत्वाचे आहेत. क्रिया विशेषण अव्यय. का बरं? कारण ह्याला अव्ययी भाव समास असं का म्हणतात ह्याचं कारण हे आहे. एक्झामिनर प्रकार विचारेल का? प्रकार ऍब्सोल्युटली तुम्हाला शब्द दिला जातो आणि तो कोणत्या प्रकारातला आहे हे ओळखायचं असतं. हा समास कोणत्या प्रकारातला आहे. समजा इथे यथाशक्ती हा शब्द असेल तर शब्द दिला जातो. यथाशक्ती हा शब्द कोणता समास आहे. येस. मग इथे आपल्याला पोट प्रकार नाहीत, मग मी सांगून देईन अव्ययी भाव समास आहे. पण जेव्हा तत्पुरुष समास येतो तेव्हा तत्पुरुष समासामध्ये तर प्रचंड टाइप्स आहेत, भरपूर आहेत. आणि टाइप्स पण आहेत. कळलेलं आहे. पोट प्रकाराचे म्हणजे पोट प्रकार आहेत, त्याचेही पोट प्रकार आहेत, असा पण विषय आहे. त्यामुळे ते जरा लक्षात ठेवावं लागतं थोड्याशा गोष्टी. बट खूप इझी आहे. लेट मी टेल यू, प्रचंड इझी आहे. जसं ह्या मानाने संधी जरा तरी थोडा तरी टफ आहे, की ठीक आहे संधीचे काही नियम लक्षात ठेवावे लागतात. समासाचं खूप इझी आहे. बघता क्षणी तुम्ही ओळखायला लागाल प्रॅक्टिस व्यवस्थित झाल्यावरती. ठीक आहे. मग आता इथे आपण बघूया की ह्याला अव्ययी भाव समास का म्हटलं जातं. कारण पहिली गोष्ट जर इथली कोणती लक्षात ठेवायची आहे, मी ब्लँक स्पेस वाढवूनच ठेवते अव्ययी भाव समासाला. तर इथे ऑलरेडी आहे ब्लँक स्पेस, मग इथे दिसत का नाहीये बरं? अरे इथे ब्लँक स्पेस दिसतच नाही आहे. मी इथे ऑलरेडी ऍड केलेली आहे. अरे व्हॉट इज दिस?
जस्ट गिव्ह मी अ सेकंड. काहीतरी. अच्छा, तत्पुरुष समास नंतर आलेली आहे ही. ओके. चलो. हम्म. अव्ययी भाव समासातलं सगळ्यात पहिलं मला काय पॉइंट्स लक्षात ठेवायचे आहेत ते बघा. अव्ययी भाव समास. आपलं सगळं थिअरी पार्ट तर आहेच, पण मी काही पॉइंट्स लक्षात ठेवायला देणार, पॉइंट्स लिहून देणार. या पॉइंट्स वरती तुम्ही अगदी सहज ओळखू शकणार आहात, अगदी सहज. पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद महत्वाचं असतं. पहिले पद महत्वाचे, पहिले पद इम्पॉर्टंट. आपल्या नोट्स आहेत, कोणत्याही भाषेत चालतात. असं काही नाहीये की अरे इंग्रजी कसंच लिहिलं मध्ये. आपल्याला जे समजेल ना अशा भाषेत नोट लिहा. ठीक आहे. तुम्ही फ्रेंच शिकत असाल आणि तुम्हाला वाटलं की अच्छा आहे मला लक्षात ठेवायला फ्रेंच शब्द सुटेबल आहे, तर फ्रेंच लिहा, अरबी लिहा, फारसी लिहा, पोर्तुगीज लिहा, काहीही लिहा तिकडे. पण तुमचे नोट्स तुम्हाला समजले पाहिजेत असे लिहा. ठीक आहे. म्हणून सांगते सेल्फ नोट्स का इम्पॉर्टंट, आपल्याला जे छान समजू शकेल अशा भाषेत आपण लिहायचं. पहिलं पद इम्पॉर्टंट असतं इथे. ठीक आहे. आणि हे पहिलं पद काय असतं, पहिले पद असते उपसर्ग. आता मला सांगा तुमच्यापैकी किती जणांना उपसर्ग माहित नाही. ज्यांना माहिती आहे त्यांनी काही बोलू नका. ज्यांना माहित नाही आहे त्यांनी सांगा. मग जास्त विद्यार्थी मित्र असतील तर मग आपल्याला उपसर्ग पहिल्यांदा एक्सप्लेन करावे लागतील. ओके. ओके. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम. दॅट्स व्हॉट आय लाईक द मोस्ट. ऑनेस्टी. नाही येत आहे, नाही येत आहे. ओके, नो प्रॉब्लेम. आय एम हिअर टू टेल यू. पहा, उपसर्ग म्हणजे काय, तर आता एखादा शब्द आहे. हं? आता मी हजेरी. ओके, हजेरी हा शब्द आहे. हं? तर मी ह्याला इथे लावलं गैर, आणि शब्द माझा तयार केला गैरहजेरी. म्हणजेच काय आहे, मी अगोदर शब्दाच्या अगोदर काहीतरी लावलं आणि एक वेगळा शब्द तयार केला. हजेरी हा शब्दाच्या मी अगोदर गैर लावला आणि गैरहजेरी हा वेगळा शब्द तयार केला. आता मी दुसरं उदाहरण देते. ओके. गुलाम हा शब्द आहे आणि ह्या शब्दाच्या पुढे मी काहीतरी जॉईन केलं आणि ते होतं गिरी, आणि मी एक शब्द तयार केला गुलामगिरी. गुलामगिरी. ओके. येस. म्हणजे मी इथे काय केलेलं आहे, पहिल्या ह्याच्यात मी अगोदर काहीतरी शब्दाच्या केलेला आहे आणि दुसऱ्या ह्याच्यात मी नंतर काहीतरी शब्दाच्या जॉईन केलेला आहे. ठीक आहे. आता मी तुम्हाला इथे एकदम सिंपलपणे समजावून सांगते. जेव्हा शब्दाच्या अगोदर मी काही ग्रुप ऑफ वर्ड्स, म्हणजेच काय आहे, एकंदरीत अक्षरांच्या जोड्या, किंवा मी म्हणू शकते की काही शब्द, मी जेव्हा शब्दांच्या अगोदर काही अक्षर किंवा शब्द जेव्हा लावते तेव्हा त्याला मी म्हणणार उपसर्ग. आणि शब्दाच्या नंतर मी जे शब्द लावून नवीन शब्द तयार करते त्याला मी म्हणणार प्रत्यय. ठीक आहे. प्रत्यय आणि उपसर्ग लक्षात ठेवायचं. त्यामुळे गैर हा काय झालेला आहे, उपसर्ग आहे, आणि गिरी हा काय झालेला आहे, प्रत्यय आहे. गैर हा उपसर्ग झालेला आहे आणि गिरी हा काय झालेला आहे, प्रत्यय झालेला आहे. इतकं सोपं आहे. शब्दाच्या अगोदर मी काही लावत असेल तर ते उपसर्ग आहे, शब्दाच्या नंतर जर मी काय लावत असेल तर तो प्रत्यय आहे.
क्रिस्टल क्लिअर? ओके. व्हेरी गुड, व्हेरी गुड. क्रिस्टल क्लिअर, क्रिस्टल क्लिअर. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. चलो, लेट्स टॉक अबाउट अव्ययी भाव अगेन. मी जेव्हा म्हणते की अव्ययी भाव समास, तर अव्ययी भाव समासामध्ये मला काय काय लक्षात ठेवायचं आहे? पहिलं मी लक्षात ठेवलं आणि ते म्हणजे पहिले पद इम्पॉर्टंट असते, पहिले पद महत्वाचे, पहिले पद इम्पॉर्टंट. ठीक आहे. जर मी दुसरं काय घेतलं तर ते म्हणजे मी काय सांगितलेलं होतं, तर त्या पहिलं पद जे असतं, हे पहिले पद मोस्टली काय असतं? पहिलं पद मोस्टली माझं असतं उपसर्ग. ठीक आहे. आता हे मी मोस्टली का म्हटलेलं आहे ते मी एकदा सांगेन. एकतर उपसर्ग मला इथे पकडायचा आहे. उपसर्ग दिसला तर मग तो अव्ययी भाव समास आहे, किंवा ह्याचा दुसरा क्लू काय आहे अव्ययी भाव ओळखायचा, तर द्विरुक्ती होतीये का. द्विरुक्ती म्हणजे काय हे मी समजावून सांगणार जेव्हा द्विरुक्ती येईल तेव्हा, की एखादी गोष्ट, उक्ती म्हणजे काय? बोलणे. आणि एखादी गोष्ट दोनदा बोलणे, एखादी गोष्ट दोनदा बोलणे ह्याला द्विरुक्ती असं म्हणतात. येस, समजलेला आहे? द्विरुक्ती. चलो, इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे. मॅम, हाऊ आयडेंटिफाय सेकंड अँड फर्स्ट विच इज इम्पॉर्टंट. ओके. हे पद इम्पॉर्टंट कसं आहे हे आपण कसं ओळखणार, तर पहिल्यांदा आपण अव्ययी भाव समासाबद्दल बोलूयात, की पहिलं पद इम्पॉर्टंट आहे. पहिलं पद इम्पॉर्टंट आहे हे मला केव्हा कळतं, की जेव्हा मला उपसर्ग लागतो आणि उपसर्ग लागल्यामुळे त्या शब्दाचा अर्थ बदलतो आहे. कळलं? त्यामुळे हे पहिलं पद महत्वाचं ठरतं आहे. मग ते आपण इथे बघूयात. ओके. आ जन्म जेव्हा मी वापरते, ठीक आहे, जन्म हा शब्द मी वापरते, ह्याला मी शब्दाच्या अलीकडे आ लावलेला आहे आणि मी आ जन्म जेव्हा वापरते तेव्हा त्याचा अर्थ होतो जन्मापासून. आणि जेव्हा मी मरण वापरते आणि त्याच्या अगोदर मी जेव्हा आ लावते तेव्हा त्याचा अर्थ मरणापासून होत नाही, मरणापासून होत नाही, तर त्याचा अर्थ मरणापर्यंत होतो. कळलेलं आहे? म्हणजे ह्या आ शब्दाला स्वतःच असं अस्तित्व नाही आहे, स्वतःचा असा अर्थ नाहीये. जर त्याला स्वतःचा अर्थ असला असता तर मग आचा अर्थ समजा पासून असला असता, तर मग आ जन्म म्हणजे जन्मापासून आणि आ मरण म्हणजे मरणापासून असलं असतं. पण आ ला स्वतःचं अस्तित्व नसतं, पण ते जेव्हा शब्दाला लागतं तेव्हा तो शब्दाचा अर्थ बदलवतो. समजलेलं आहे? म्हणजेच काय आहे, तर पहिल्या पदामुळे अख्ख्या शब्दाचा अर्थ बदलतो आहे, म्हणून इथे पहिलं पद महत्वाचं असतं. गॉट इट? व्हेरी गुड, व्हेरी गुड. समजलेलं आहे? ओके. चलो, हे एकदा फक्त वाचून घ्या. एक एक जस्ट गिव्ह मी 2 मिनिट्स. एकदा हे वाचून घ्या. येस. ओके. तर आता इथे बघितलं मी काय, इथे काय काय म्हटलेलं आहे. आ जन्म, जन्मापासून, प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी, प्रतिक्षण म्हणजे प्रत्येक क्षणाला, यथाशक्ती म्हणजे शक्तीप्रमाणे. बरोबर. याच्यामध्ये आ, यथा, प्रति हे संस्कृत मधील उपसर्ग आहेत.
अव्ययीभाव समासामध्ये संस्कृत आणि फारसी उपसर्ग वापरले जातात. संस्कृत व फारसी उपसर्ग वापरले जातात, ज्याला फारशी असंही म्हणतो आपण. हे बघा, फारसी भाषेतील उपसर्ग, ज्याला फारशी असंही म्हणतो किंवा फारसी असंही म्हणतो. ठीक आहे. संस्कृतमध्ये उपसर्गांना काय म्हणतात? अव्यय म्हणतात. आता इथे मी लिहिते. ठीक आहे. आता मी हे आमरण वगैरे खोडते आणि महत्वाच्या ज्या पॉइंट्स आहेत तेच ठेवते इथे. ठीक आहे. इथे उपसर्गांना संस्कृतमध्ये उपसर्गांना संस्कृतमध्ये काय म्हटलं जातं? संस्कृतमध्ये मी त्यांना अव्यय असं म्हणते. काय म्हणते? अव्यय असं म्हणते. म्हणजेच अव्यय लावून तयार केलेला समास, अव्ययी भाव समास. मग हे एकच कारण आहे का की त्याला मी अव्ययी भाव समास म्हणते? नाही. त्याला दुसरं कारण हे सुद्धा आहे की अव्ययी भाव समास म्हणतात कारण अव्ययी भाव समासाने तयार झालेला प्रत्येक शब्द, अव्ययी भाव समासाने तयार झालेला प्रत्येक शब्द हा माझं क्रियाविशेषण अव्यय म्हणून मी वापरू शकते. क्रियाविशेषण अव्यय. आता आपलं क्रियाविशेषण अजून कंप्लीट झालेलं नाहीये. क्रियाविशेषण हा टॉपिक आपण कंप्लीट केलेला नाहीये. ठीक आहे. क्रियाविशेषण म्हणजे काय? क्रियेचं विशेषण म्हणजेच काय? क्रियापदाचं विशेषण. म्हणजे क्रिया कशी घडली, कोठे घडते, केव्हा घडली, कधी घडली, किती वेळ घडली आणि किती वेळा घडली, ह्याचं जे उत्तर आपल्याला वाक्यामध्ये ज्या शब्दांनी मिळतं त्याला क्रियाविशेषण अव्यय असं म्हणतात. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल आता इथे आपण पाहूयात की आजन्म, ठीक आहे. आजन्म हा शब्द घेतलेला आहे. आज जन्म व्रत पाळलेला आहे तिने. व्रत पाळलेला आहे. कसा, कधी, कधीपासून? आजन्म व्रत आहे. आजन्म व्रत आहे. दुसरा शब्द आपण इथे घेऊयात समजा. ठीक आहे. प्रतिदिन, प्रतिदिन हा शब्द घेतला. ती प्रतिदिन सूर्य नमस्कार घालते. तर काय घालते? सूर्य नमस्कार. पण कधी, कधी घालते? प्रतिदिन. म्हणजेच काय? क्रियेबद्दल माहिती सांगते आहे. प्रतिदिन हा शब्द ना सूर्य नमस्काराबद्दल माहिती सांगत आहे ना तिच्याबद्दल माहिती सांगत आहे. ती प्रतिदिन सूर्य नमस्कार घालते, पण ती कधी घालते? तर प्रतिदिन घालते. कळलेलं आहे. यथाशक्ती, तो यथाशक्ती मदत करतो. बरोबर आहे. मदत कसा करतो? कसा करतो? यथाशक्ती करतो. आता तो ह्या शब्दाविषयी विशेष माहिती नाही आहे. काय करतो ह्याच्याविषयी विशेष माहिती नाही आहे. पण तो कसा मदत करतो? मी काय सांगितलं? क्रिया कशी घडते, क्रिया केव्हा घडते, कधी घडते, कोठे घडते, किती वेळ घडते, किती वेळा घडते, ह्याचं उत्तर जे शब्द देत असतात, म्हणजेच काय? क्रियेविषयी विशेष माहिती जे शब्द देत असतात त्याला क्रियाविशेषण म्हणजेच काय? क्रियापदाचे विशेषण असं म्हटलं जातं. म्हणजेच जे कोणते शब्द आपले अव्ययी भाव समासामधून तयार होतात ते सगळे आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरू शकतो. म्हणून आपण ह्या दोन कारणांमुळे त्याला अव्ययी भाव समास असं म्हणतात. कारण उपसर्ग म्हणजेच काय? उपसर्ग लागून तयार होतोय. उपसर्गाला संस्कृतमध्ये अव्यय असंच म्हणतात आणि अव्ययी भाव समासामधून तयार झालेला प्रत्येक शब्द हा क्रियाविशेषण अव्यय म्हणून आपण वापरू शकतो. म्हणून याला अव्ययी भाव समास असं म्हणतात. ओके. हे एक आपल्याला झालेलं आहे. दुसरी गोष्ट आपल्याला काय लक्षात ठेवायची आहे तर ही लक्षात घ्यायची की पहिले पद महत्वाचे असते म्हणून त्याला प्रथम पद प्रधान समास असंही म्हणतात. काय नाव आहे त्याचं दुसरं? प्रथम पद प्रधान समास. ज्याचं पहिलं पद प्रधान आहे, महत्वाचं आहे, त्याला प्रथम पद प्रधान समास असं म्हणतात. ओके. मग आता हे जे मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच्याबद्दल आपण इथे वाचून घेऊया. वरील उदाहरणात आ, यथा, प्रति हे संस्कृतमधील उपसर्ग आहेत. संस्कृतमध्ये उपसर्गांना अव्ययच मानतात. हे उपसर्ग प्रारंभी लागून बनलेले वरील शब्द हे सामासिक शब्द आहेत. त्यांचा वर दिल्याप्रमाणे विग्रह करताना या उपसर्गांच्या अर्थाने या सामासिक शब्दात अधिक महत्व आहे. बरोबर आहे. कारण प्रतिदिन म्हणजे प्रत्येक दिवशी,
किती दिवशी? प्रत्येक दिवशी, प्रतिक्षण, प्रत्येक क्षणाला. म्हणजे अगोदर उपसर्ग लावल्यामुळे त्या अख्ख्या शब्दाचा अर्थ बदलून गेलेला आहे. त्यामुळे त्याचं अधिक महत्व आहे. म्हणून या समासाला प्रथम पद प्रधान समास असेही म्हणतात. शिवाय एकूण सामासिक शब्द हे क्रियाविशेषण अव्यय आहे, म्हणून त्याला आपण अव्ययी भाव समास असंही म्हणतो. हे जेव्हा आपण एका झटक्यात वाचतो तेव्हा आपल्याला इतक्या गोष्टी क्लिक होत नाहीत, पण आपण पहिल्यांदा त्याचे लिस्ट काढले आणि मग थिअरी पार्ट वाचला. आता थिअरी पार्ट तुम्हाला फर्स्ट रिडिंग मध्ये 100% कळला असेल. येस, इथपर्यंत कळलं आहे का सांगा? मग आपण द्विरुक्ती बद्दल बोलणार आहोत. इथपर्यंत कळलेलं आहे? येस, ग्रेट ग्रेट ग्रेट, समजलेलं आहे सगळ्यांना? छान. आता आपण द्विरुक्तीबद्दल बोलणार आहोत, पण द्विरुक्ती बोलायच्या आधी आपण हे बघूयात की फारसीप्रमाणे संस्कृतप्रमाणे फारसी भाषेतील उपसर्ग ही प्रारंभी येतात. बरोबर आहे. अव्ययीभाव समासाची मराठीत पुष्कळशी उदाहरणं आहेत जी फारसी उपसर्ग लावून होतात. जसं की बघा, दररोज, हर हमेशा, बिनधोक, बेलाशक, गैरशिस्त, बरहुकूम, दरमजल, बिनशर्त, बेमालूम, गैरहजर हे शब्द जे आहेत हे काय आहेत? फारसी उपसर्ग लागलेले आहेत. त्यामुळे म्हणजेच काय तर दर, हर, बिन, बे, गैर, त्याच्यानंतर येस सगळे झालेले आहेत. ओके, हे काय आहेत? हे फारसी उपसर्ग लागतात आणि हे लागून सुद्धा आपले मराठी अव्ययीभाव समासातील शब्द तयार होतात. ठीक आहे, मग आपल्याला उपसर्गांच्या बाबतीत संपलेलं आहे. आता आपण द्विरुक्तीबद्दल बोलणार आहोत. उक्ती म्हणजे काय? उक्ती म्हणजे बोलणे. उक्ती म्हणजे काय? उक्ती म्हणजे बोलणे. आणि द्विरुक्ती म्हणजे 2 वेळा एखादी गोष्ट बोलणे. ठीक आहे, 2 वेळा. आणि जेव्हा मी 2 वेळा त्या गोष्टी बोलते ना, त्याच्यातलं पहिलं पद जे असतं ना ते ओकार आलेला असतो त्याच्यात. म्हणजेच काय, गाव, गाव हा शब्द मी 2दा बोलली, गाव हा शब्द 2दा बोलली, पण त्याच्यातल्या पहिल्या शब्दाला मी ओकार दिला, गावो गाव. आता मी जाग, जाग, जाग 2दा बोलली, पण त्याच्यातल्या ह्याला मी ओकार दिला, जागो जाग. म्हणजे अशा द्विरुक्ती, असे 2 गोष्टी बोलणे, 2 गोष्टी बोलणे म्हणजेच काय, एक गोष्ट 2दा बोलणे. आता पदोपदी, घरोघर, दारोदार, रस्तोरस्ती, दिवसेंदिवस, गावोगाव, जागोजाग हे काय झालेले आहेत? द्विरुक्तीची उदाहरणं आहेत. तर मी इथे फक्त एवढंच लिहीन, द्विरुक्ती म्हणजे एका शब्दाचा उच्चार 2दा करणे, पण त्याच्यातला पहिला शब्द ओकार असणे. जसं की गावो गाव, दारो दार. बरोबर आहे. आणि ह्याला द्विरुक्तीला उपसर्ग तर नाही आहे, तरी सुद्धा मी त्याला अव्ययीभाव समास का म्हणते? कारण तो हे सर्व शब्द मी क्रियाविशेषण अव्यय म्हणूनच वापरते. तो भटकत होता कुठे? गावोगाव. म्हणजे क्रिया कुठे घडली याचं उत्तर मला मिळतंय. क्रिया कुठे घडली, कशी घडली, केव्हा घडली, किती वेळ घडली, किती वेळा घडली, याचं जे उत्तर असतं त्याला क्रियाविशेषण असं अव्यय असं आपण म्हणतो. क्रिया म्हणजेच काय तर त्यातील क्रियापद. बरोबर आहे. मग तो गावोगाव भटकत होता. कुठे? गावोगाव. तो दारोदार भटकत होता. बरोबर आहे. तो क्षणोक्षण पश्चाताप करत होता. म्हणजेच काय, मी प्रत्येक शब्द क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरते आहे. म्हणून द्विरुक्तीचे शब्द सुद्धा अव्ययीभाव समासामध्ये जातात. अव्ययीभाव समास इथे डन आहे. बस, प्रकार नाहीत, काय नाही, काय नाही. बस फक्त काय लक्षात ठेवायचंय मला ह्याच्यामध्ये? उपसर्ग लागतो नाही तर द्विरुक्ती होते. या 2 पैकी एक कोणतीही कंडिशन आली आणि उपसर्ग लागलेला शब्द किंवा द्विरुक्ती झालेला शब्द मी क्रियाविशेषण अव्यय म्हणून वापरते.
म्हणून त्याला अव्ययीभाव समास असं म्हणतात. त्याच्यातलं पहिलं पद महत्वाचं असतं म्हणून त्याला प्रथम पद प्रधान समास असं म्हणतात. इतकंच काय ते लक्षात ठेवायचं आपल्याला. डन आहे का? डन आहे. पटापट सांगा, पटापट सांगा. येस, गल्लो गल्ली, पावलो पावली करेक्ट आहे. DEF रिपीट करा म्हणजे मला समजलं नाही. दररोज नाही येणार. दररोज कसं येईल? कारण त्याच्यात एकच शब्द 2 वेळा रिपीट झालेला आहे का? नाही. दररोज. रोज रोज आहे का? त्याच्यात नाही. दर दर आहे का? त्याच्यात नाही. एकच शब्द द्विरुक्ती, दोनदा बोलणे, एकच शब्द दोनदा. दारोदार, दारोदारी, ओके, हे चालणार आहे. डेफिनेशन रिपीट करा. डेफिनेशन काय आहे ह्याचे? डेफिनेशन ह्याचंच नाही की ज्याचं पहिलं पद प्रधान असतं त्याला प्रथम पद प्रधान समास असं म्हणतात. आता अव्ययीभाव समासाची डेफिनेशन काय इथे आपल्याला क्लिअरली दिलेली नाही, पण तुम्हाला सांगायचं झालं तर मी इथेच एवढंच सांगू शकेन, असे सामासिक शब्द ज्याचं पहिलं पद प्रधान असतं, बहुतांश करून तो उपसर्ग असतो आणि समजा तो उपसर्ग नसेल तर द्विरुक्ती झालेली असते आणि उपसर्ग असू देत किंवा द्विरुक्ती लागून तयार झालेले शब्द असू देत ते क्रिया विशेषण अव्यय म्हणून वापरले जातात. अशा समासांना आपण अव्ययीभाव समास म्हणतो असं म्हणू शकतो आपण. येस, कानोकानी करेक्ट आहे. दारोदारी करेक्ट आहे. येस, येस. मग ना आता तत्पुरुष समासाला आपण आता सुरुवात नको करूयात का? कारण तत्पुरुष समास हा एका ह्याच्यामध्ये झालेला बेटर आहे. कशामध्ये? एका झटक्यात एका लेक्चरमध्ये झालेला बेटर पडतो. म्हणून आपण तत्पुरुष समास आता इथे नाही घेणार आहोत, पण आपण द्वंद्व समासाकडे जाणार आहोत. ठीक आहे, मग उपसर्ग समास, उपसर्ग म्हणते, उपसर्ग लागणारा अव्ययीभाव समास आपल्याला क्लिअर झालेला आहे. मग आता आपण द्वंद्व समासाकडे जाऊया. द्वंद्व समासाच्या पुढे सुद्धा मी हे करते. द्वंद्व समास शिकवताना मला नेहमी असं होतं की पहिल्यांदा मला उभयान्वयी अव्यय शिकवायचे, पण उभयान्वयी अव्यय शिकवायच्या आधीच मी नेहमी द्वंद्व समास शिकवते, कारण समास हा महत्वाचा टॉपिक आहे त्यामुळे तो आधी घेतलेला नेहमी बरा. ओके, समुद्र सामान्य नाम आहे. हो, समुद्र सामान्य नाम आहे. करेक्ट आहे. अचानक वेगळा टॉपिक कुठून आला पुढे? समुद्र सामान्य नाव आहे का? पण ठीक आहे, येस, समुद्र सामान्य नाव आहे. द्वंद्व समासात दोन्ही पद महत्वाची असतात. येस, स्वातीना करेक्ट आहे. आता आपण द्वंद्व हा शब्द केव्हा ऐकलेला आहे? जेव्हा दोघांची फाईट असते तेव्हा आपण द्वंद्व युद्ध असं म्हणतो. जर तुम्ही अगोदरच्या काळामध्ये पाहिलं तर बरोबर आहे की कोणी युद्धाचे काही नियम असायचे. बरोबर आहे, युद्धाचे काही नियम असायचे. खूप अगोदरच्या काळामध्ये युद्धनीती असायची. म्हणजेच काय, गदाधारी फक्त गदाधारींबरोबरच फाईट करणार. बरोबर आहेत. जे धनुर्धारी असतात ते धनुर्धारींबरोबर फाईट करणार. जे तलवारीने करणारे असतात, फाईट करणारे, ते तलवारीनेच करणार. घोडदळ फक्त घोडदळाबरोबरच फाईट करणार. असं खूप पुराण काळात, म्हणजेच काय, रामायण महाभारताच्या वेगळे टाइमला, म्हणजे आपण त्रेतायुग आणि द्वापर युग वगैरे जे म्हणतो, तेव्हा युद्धनीती पाळली जायची. त्यानंतर युद्धनीती तेवढी पाळली गेली नाही. येस, येस, महाभारतामध्ये बघितलंय, राईट. येस, करेक्ट आहे. मग ओके, आय डिडंट नो दॅट संदीप सर. ऑनेस्टली मला नव्हतं माहिती आहे की चोरी करण्याचे पण नियम होते.
थँक यू फॉर गिव्हिंग मी दिस इन्फॉर्मेशन. येस. येस, बरोबर. म्हणजेच काय, की जेव्हा दोन ताकदीच्या व्यक्ती एकमेकांसोबत जेव्हा युद्ध चालायचं, तेव्हा त्याला द्वंद्व म्हटलं जायचं. द्वंद्व युद्ध. बरोबर आहे. म्हणजेच काय, दोन्हीही व्यक्ती तिथल्या समान महत्वाच्या होत्या. ठीक आहे, समान महत्वाच्या होत्या. म्हणून म्हटलं, की गदाधारी फक्त गदाधारींबरोबर फाईट करायचे त्या द्वंद्व युद्धामध्ये. धनुर्धारी फक्त धनुर्धारींशी वगैरे वगैरे. म्हणजेच मला एक गोष्ट कळलेली आहे, की द्वंद्व हा शब्द आल्यावर दोन्हीही पद समान महत्वाची असली पाहिजे. दोन्हीही पद कशी असली पाहिजे, समान महत्वाची असली पाहिजे. आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ना तुम्हाला दोन उभयान्वयी अव्ययांचा माहिती असणं गरजेचे आहे. आता मी सगळे उभयान्वयी अव्यय ऑफकोर्स आता नाही शिकवणार आहे, पण दोन उभयान्वयी अव्यय तुम्हाला शिकवणार आहे. आणि ती म्हणजे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय, समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय, आणि दुसरा आहे विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय. ठीक आहे, विकल्प बोधक उभयान्वयी अव्यय. या दोन गोष्टी मी तुम्हाला आता शिकवणार आहे उभयान्वयी अव्ययांच्या, कारण त्या गरजेच्या आहेत ह्या गोष्टीसाठी. समुच्चय म्हटल्यावर तुम्हाला एक गोष्ट कळतं, समुच्चय म्हणजे कसलं तरी एकत्र येणं आहे. बरोबर आहे. समुच्चय म्हणजे गट आहे. बरोबर आहे. समुच्चय असं तुम्ही ऐकल्या तुम्हाला काय एक रिअलाइज होतं, की काहीतरी गोष्टी एकत्र येत आहेत, गटात येत आहेत, गुच्छात येत आहेत, कळपात येत आहेत. म्हणजे जे काही शब्द तुम्हाला आठवतील ते कसे असतात, समूहवाचक असतात. बरोबर आहे. समूह असं आपण आपल्याला पटकन समजतं. बरोबर आहे. ग्रुप. येस येस जुनैद सर, करेक्ट आहे. ग्रुप असं आपल्याला समजतं. म्हणजेच काय आहे, जेव्हा केव्हा मी समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययांबद्दल बोलते, ह्याचा अर्थ काय, की हे सुद्धा पाहिजे आणि ते सुद्धा पाहिजे. म्हणजे दोन्ही गोष्टी हव्या आहेत. मी दोन्ही गोष्टी ते एकत्र आणते, त्यांचा समुच्चय करते आहे. आणि जेव्हा दोन्ही गोष्टी हव्यात, तेव्हा मी कोणतं उभयान्वयी अव्यय वापरणार, आणि व. ही दोन उभयान्वयी अव्यय अशी आहेत, की ज्या गोष्टी एकत्र आणतात. गोष्टी तोडत नाहीत, गोष्टींचं कारण सांगत नाहीत, गोष्टींचा परिणाम सांगत नाहीत. गोष्टी फक्त आणि फक्त एकत्र आणण्याचं काम असतं. आणि व या दोन उभयान्वयी अव्ययांचं. म्हणजेच काय, मला पिवळा आणि पोपटी रंग आवडत नाही. मला पिवळा व पोपटी रंग आवडत नाही. म्हणजे काय, पिवळा आणि पोपटी दोन्ही मला आवडत नाही. दोन्ही म्हणजे जेव्हा केव्हा माझं म्हणायचं असतं दोन्ही, दोन्ही पण, असा माझा जेव्हा अर्थ असतो तेव्हा तो समुच्चय बोधक असतो. ठीक आहे, समुच्चय बोधक असतो. ओके. ह्यामध्ये मी अन सुद्धा वापरू शकते. मला पिवळा अन पोपटी कलर आवडत नाही, अन पण वापरू शकते. येस. मग इथे आणि व लक्षात ठेवा. समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय कोणते, आणि व. ओके. आता विकल्प बोधक म्हणजे काय, आपण विकल्प ह्या शब्दाचा अर्थ पहिल्यांदा समजून घेऊ. अतिशय सोपा शब्द. मी एक शब्द तुम्हाला इंग्रजी मधला सांगणार आणि तुम्हाला विकल्पाचा अर्थ कळणार. विकल्प म्हणजे ऑप्शन, वैकल्पिक विषय. ज्यांनी राज्यसेवाच्या परीक्षा नवीन पॅटर्नचा पाहिला असेल, किंवा आपण युपीएससीच्या परीक्षा पाहिल्या असेल, तर तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्ट असतो. त्याला मराठीत आपण काय म्हणतो, वैकल्पिक विषय. बरोबर आहे. म्हणजेच तुम्ही कॉलेजमध्ये पण गेला असेल तर, आता सायन्समध्ये आय हॅव नो आयडिया काय ऑप्शन्स असतात. ठीक आहे, पण आर्ट्समध्ये गेला तर तुम्हाला सायकोलॉजी और फिलॉसॉफी असं विचारलं जातं, की सायकोलॉजी घ्यायचा आहे की फिलॉसॉफी घ्यायचा आहे. राईट. वैकल्पिक विषय आहेत ते, म्हणजे ऑप्शनल सब्जेक्ट आहेत ते, ऑप्शन मिळतो. इथे अर्थ काय येतो, दोन्ही पण, मला दोन्ही सुद्धा हवेत. विकल्प बोधक मध्ये काय असतं, दोन्ही पैकी काहीतरी एकच मिळणार, दोन्ही पैकी एकच. इथे मी गोष्टी एकत्र आणत नाही, तर दोन पैकी काहीतरी एकाचीच मागणी मी करते. म्हणून इथे काय येतात, किंवा, वा, अथवा. कळलेलं आहे.
तुला खेळणी मिळतील, खेळणी किंवा कपडे. यापैकी काय हवे? म्हणजे एकतर तुला चूज करायचंय, बाईक और स्कूटी. येस येस, करेक्ट आहे. हे किंवा ते असं जेव्हा ऑप्शन येतो तेव्हा आपल्याला विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरावी लागतात. आता दोन्ही उभयान्वयी अव्यय समजलेली आहेत का? समुच्चय बोधक पण आणि विकल्पबोधक सुद्धा. येस, समजलेली आहेत सगळ्यांना. येस. आता ह्याचाच आपल्याला वापर करायचा आहे द्वंद्व समासासाठी. येस, द्वंद्व समासासाठी वापर करायचा आहे. ठीक आहे, आता मी हे इरेज करते. ओके. येस, चला मग आता पहिला समास असा आहे की ज्याच्यामध्ये मी समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय वापरते. समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर कधी? विग्रह करताना. म्हणजे सामासिक शब्दाचा जेव्हा मी विग्रह करते तेव्हा मी समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय वापरते. आता हे इथे कोणत्या गोष्टी वापरायच्या असतात की ज्या गोष्टी म्हणजे विच आर सपोज टू बी टुगेदर, ज्या गोष्टी नेहमी एकत्रच असल्या पाहिजेत, अशा कोणत्या गोष्टी आहेत? राम आणि लक्ष्मण, राम आणि सीता, आई बाबा, भाऊ बहीण. येस, या गोष्टी कशा आहेत? सपोज टू बी टुगेदर, नेहमी एकत्र असल्या पाहिजेत, नेहमी एकत्रच असल्या पाहिजेत. म्हणजे ते कशा समुच्चयामध्येच असल्या पाहिजेत. मला या दोघांपैकी कधी एक चूज करावं नाही लागलं पाहिजे, दोन्हीही मला हवेत. असं जेव्हा सिच्युएशन आहे तेव्हा मी जे शब्द वापरते ते माझे जे म्हणजे सामासिक शब्द वापरते ते काय असतात? ह्याला मी म्हणते इतरेतर द्वंद्व समास. इतरेतर द्वंद्व समास. येस, ह्याच्यामध्ये विग्रहाच्या वेळेस मी समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर करते. फॉर एक्झाम्पल, राम लक्ष्मण, दे आर सपोज टू बी टुगेदर. तुम्ही नाही असं म्हणू शकत राम किंवा लक्ष्मण. नो, इट हॅज टू बी राम आणि लक्ष्मण. ठीक आहे. वडापाव, वडा आणि पाव. लक्ष्मी नारायण. नो प्रॉब्लेम तेजस्वी मॅम, नो प्रॉब्लेम तेजस्विनी मॅम. इथून पुढे कंटिन्यू करा, नंतर उरलेलं लेक्चर रेकॉर्डेड पहा. लेट झालात तरी काही नाही, फक्त रेकॉर्डेड पाहून घ्यायचंय. हरिहर, पापपुण्य ह्याच्यात नाहीयेत. पापपुण्य ह्याच्यात नाहीत. कशात येतं मी तुम्हाला सांगते. ओके. म्हणजे हे काय की दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत. आई वडील, भाऊ बहीण, राम लक्ष्मण, वडा पाव, वडा आणि पाव. जनरली वडापावलाही समाहार द्वंद्व मध्ये पाठवतात, पण वडापाव समाहार द्वंद्व मध्ये नाही येणार. डोंगरदऱ्या, पाणीपुरी, करेक्ट आहे. ठीक आहे. आता दुसऱ्या समासाकडे आपण जाणार आहोत. दुसरा समास कोणता आहे? ज्याच्यामध्ये आपण विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय वापरतो. काय वापरतो? विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाचा वापर. ह्याला काय कधी वापर करतो आपण? विग्रह करताना.
विग्रह करताना. आणि ह्याचंच आहे नाव वैकल्पिक वैकल्पिक द्वंद्व समास. वैकल्पिक द्वंद्व समास. ओके. मग इथे काय येतं, इथे येणार मगाशी कोणी सांगितलेलं पाप पुण्य. हे इतर द्वंद्व समासाचे प्रकार आहेत ना. येस, हे द्वंद्व समासाचे प्रकार आहेत. इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास हे द्वंद्व समासाचे प्रकार आहेत. पहिल्यांदा मी समजावून सांगते, मग थिअरी पार्ट पण मी तुम्हाला दाखवणार. पहिले नीट छान समजून घ्या. हे नाही तर ते करेक्ट आहे. जे जनरली अपोजिट वर्ड्स असतात ना, जसं की पाप पुण्य, पाप पुण्य. मग इथे एकतर तुम्ही एकच गोष्ट कोणती तरी अशी जी पाप पण आहे पुण्य पण आहे असं होऊच शकत नाही. एखादी तुम्ही कृती केली तर एकतर तुम्ही पापी आहात किंवा तुम्हा पुण्यवान आहात. मग एकतर पाप किंवा पुण्य. सत्यासत्य, सत्यासत्य. आता इथे काय सत्य असत्य ही संधी झालेली आहे मध्ये. ठीक आहे. मग सत्य किंवा असत्य. बघा जनरली अपोजिट वर्ड्स आपल्याला दिसत आहेत. सत्य असत्य. खरे खोटे. येस करेक्ट आहे. सुख दुःख करेक्ट आहे. व्हेरी गुड, परफेक्ट. जनरली जे अपोजिट वर्ड्स आहेत ना ते विकल्पबोधक उभयान्वयी अव्ययाने आपण जोडून असतो. पुढे मागे करेक्ट आहे. आता ना येतो तो तिसरा प्रकार. इथपर्यंत हे दोन्ही प्रकार द्वंद्व समासाचे दोन्ही प्रकार समजलेले आहेत. वरवधू इतरेतर मध्ये जाणार. वरवधू वैकल्पिक मध्ये जाणार. वर किंवा वधू नाही येणार. वर वधू सपोज टू बी टुगेदर, ते एकत्रच असले पाहिजेत. म्हणून वर आणि वधू जाणार. चांगलं वाईट इथे जाणार. बरे वाईट, बरे वाईट जनरली सामासिक शब्द आहे. येस. न्याय अन्याय वैकल्पिक द्वंद्व मध्ये जाणार. येस. ओके. चला, हे दोन्ही प्रकार व्यवस्थित समजलेले आहेत का? सर्वांचा रिप्लाय आला पाहिजे. दोन्ही प्रकार व्यवस्थित समजलेले आहेत का? येस. व्हेरी गुड, व्हेरी गुड. चला, आता आपण तिसऱ्या प्रकाराकडे जाणार आहोत. ओके, तिसऱ्या प्रकाराकडे जाणार आहोत. मग तिसरा प्रकार आपण इथे बघूयात. आणि तो तिसरा प्रकार आहे आपला समाहार द्वंद्व समास. काय आहे? समाहार द्वंद्व समास. ओके, मी आधी नाव नाही लिहायला पाहिजे होतं. आपण जो पॅटर्न फॉलो केलाय तोच बघूया. इथे मी कोणताही एक उभयान्वयी अव्यय ऍज सच वापरत नाही. इथे ना लक्षात घ्या, समाहार म्हणजे काय? सम आहार. सम आहार म्हणजे समान पद्धतीचा आहार. असं एक ट्रिक लक्षात घ्या. इथे काय असतं तर समान पद्धतीच्या किंवा समान आपण काय म्हणू शकतो, समान प्रकारच्या गोष्टी येतात. ओके. मग ह्याचा विग्रह कसा होतो हे बघा. विग्रह कसा होतो ते बघायचं आहे की हे पण, ते पण, हे पण, हे पण, हे पण आणि प्लस ह्या सारख्या म्हणजे समान कॅटेगरीच्या ह्या सारख्या अजून काही गोष्टी, ह्यासारख्या अजून गोष्टी, असा ह्याचा विग्रह होतो. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगते. ह्याला आपण म्हणतो समाहार द्वंद्व समास. द्वंद्व समास. ओके, मी माझी इमेज काढते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसून येईल. ओके, बघायचं आहे आता. चहा, पाणी.
आता जेव्हा जेव्हा पाहुणे घरी येतात तेव्हा चहा पाणी देतो म्हणजे आपण फक्त चहा आणि पाणी त्यांच्या समोर ठेवतो का? नाही. तर ह्याचा अर्थ काय? चहा पण, पाणी पण आणि त्याच्यासारख्या अजून गोष्टी म्हणजे काय? नाश्ता असेल, त्याच्यानंतर फराळ असेल, पोहे असतील, अजून काय असेल, तर अशा प्रकारच्या अजून काही गोष्टी. कळलेलं आहे? येस. शेतीवाडी करेक्ट आहे. घरदार, मीठ भाकर, भाजीपाला अतिशय करेक्ट आहे. शेव चिवडा येस. समजलेलं आहे. आता हे स्ट्रक्चर सगळ्यांना व्यवस्थित समजलेलं आहे. स्ट्रक्चर येस. जीवजंतू अतिशय करेक्ट आहे. हे स्ट्रक्चर मी जे लिहून दिलेलं आहे हे सर्वांना समजलेलं आहे. वेणी फणी करेक्ट आहे. करेक्ट आहे. व्हेरी गुड. व्हेरी गुड. वेणी फणी येस. व्हेरी गुड. व्हेरी गुड. चला मग आता आपण ह्याचा थिअरी पार्ट पाहूयात. थिअरी पार्ट पाहूयात. हे बघा त्यांनी काय म्हटलंय, ज्या समासातली दोन्ही पदे अर्थदृष्ट्या प्रधान असतात. आता ह्याच्यामध्ये दोन्ही पद प्रधान होती प्रत्येक ह्याच्यात. राम पण लक्ष्मण पण प्रधान आहे, पाप पण पुण्य पण प्रधान आहे. ठीक आहे. मग इथे काय म्हटलं, अर्थदृष्ट्या दोन्ही पद प्रधान किंवा समान दर्जाची होती, त्यांना द्वंद्व असं म्हणतात. मग ते कशाने जोडलं जातात? आणि व अथवा किंवा या उभयान्वयी अव्ययाने जोडले जातात. मग द्वंद्व समासाचे किती प्रकार आहेत? 3 आहेत. इतरेतर, वैकल्पिक, समाहार. इतरेतर म्हणजे काय? तर समुच्चय बोधक उभयान्वयी अव्ययाने जे जोडले जातात त्यांना इतरेतर असं म्हणतात. इतरेतर द्वंद्व समास. जसं आई बाप, हरिहर, स्त्री पुरुष, अहिनकुल, 1-20, कृष्णार्जुन, भाऊ बहीण. वैकल्पिक द्वंद्व समास म्हणजे किंवा अथवा वा या विकल्प दाखवणाऱ्या उभयान्वयी अव्ययाचा उपयोग होतो. त्यांना वैकल्पिक द्वंद्व समास असं म्हणतात. हे जनरली अपोजिट वर्ड असतात. जसं की खरे खोटे, 3-4. तर 3-4, 3 आणि 4 तर नाही होणार. 3 आणि 4 7 का? नाही. 3 किंवा 4. बरे वाईट, बरे किंवा वाईट, पास नापास, पास किंवा नापास. तसंच पाप पुण्य, धर्माधर्म, न्यायान्याय, सत्यासत्य. कळलं? समाहार द्वंद्व समास म्हणजे काय? तर विग्रह करताना पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचा समावेश. त्याच जातीचे इतर पदार्थ म्हणजे समाहार. त्या समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. जसं की मीठ भाकर म्हणजेच काय? मीठ भाकर आणि साधे खाद्यपदार्थ. चहा पाणी, चहा पाणी आणि फराळाचे इतर पदार्थ. भाजीपाला म्हणजे भाजीपाला, मिरची, कोथिंबीर यांसारख्या वस्तू. डन आहे आपला द्वंद्व समास. कांदे पोहे कशामध्ये येईल आपण शिकणार आहोत. पुढे आहे. मध्यम पदलोपी समास येतो तो. शिकणार आहोत आपण. येस. राम लखन कशात येणार? समुच्चय बोधक मध्ये येणार. म्हणजेच काय? इतर द्वंद्व समासामध्ये येणार. म्हणजेच राम लक्ष्मण. डन आहे. मग आज आपण अव्ययीभाव समास शिकलो आणि द्वंद्व समास शिकलो. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरला आपण तत्पुरुष समास शिकणार आहोत. काय शिकणार आहोत? तत्पुरुष समास. येस. समजलेलं आहे सगळ्यांना? छानपैकी मस्तपैकी समजलेलं आहे. काही डाऊट्स असतील तर विचारून घ्या आताच. व्हेरी गुड. येस. ग्रेट ग्रेट ग्रेट. चलो मग आता हे लेक्चर इथेच आपण थांबवूयात. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण घेऊयात. खूप छान एक्सप्लेन केलं ते मॅम. एकदम क्लिअर. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच अश्विनी मॅम, निखिल सर. येस. थँक्यू. येस. क्रिस्टल क्लिअर. ग्रेट. काही डाऊट असेल कोणता ह्या 4 आपण जे हे मेन 2 समासात शिकलोय आपण, तर त्याच्यामधलं जर काही डाऊट असेल तर आपण डिस्कस करू. ठीक आहे. नियान हे एक्झाम्पल इतरेतरचे असू शकते. ने आण. ने आण हे 2 वेगवेगळे शब्द होतात ना, सामासिक शब्दच नाहीये तो.
अगन अगन म्हणजे काय? अंगण अंगण म्हणायचंय का? काय बरं मराठीत लिहाल का संदीप सर? मराठीत लिहून दाखवा. म्हणजे मला नक्की कळेल की तुम्ही कोणत्या शब्दाबद्दल बोलता आहात, जेणेकरून मी सांगू शकेन. अगन, माडा म्हणजे राज्यसेवाची. मी अगन असा शब्द म्हणाले का? अंगण, अंगण, अंगण. अच्छा, ते अंगण ना? मग अंगणात, अंगणा हा त्याचं सामान्य रूप होणार. सामान्य रूप हवंय की सामान्य नाम हवंय? अंगण हे सामान्य नामच येतं आणि सामान्य रूप अंगणा असं येतं. अच्छा, सामान्य नाम. सामान्य नाम हे अंगण हे सामान्य नामच आहे. विशेष नाम तर येऊ शकत नाही. भाववाचक नाम पण नाही येणार. समूहवाचक पण नाही, पदार्थवाचक पण नाही. कोणतं येणार? सामान्य नामच येणार. सामान्य रूप विचारलं तर अंगणा हे सामान्य रूप आहे आणि सामान्य नाम असेल तर येस, सामान्य नाम. येस, ठीक आहे. चला, मग आता हे लेक्चर इथेच थांबवूया. येस, वेळोवेळी हे अव्ययी भाव समास आहे. अतिशय करेक्ट आहे. चलो, थँक यू सो मच एव्हरीवन. थांबूयात आता आपण.